पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव नगरी तेजाची. चराती चरतो भगा या न्यायाने चरत्या मेंढ्यांच्या मागून चरणाऱ्या म्हणजेच चालणाऱ्या भटक्यांचं दैव सदैव सुदैवच राहिलं. या प्रदेशावर देवानी सतत मेहर नजर ठेवली. पूर्वेला तांब होतं, समुद्रात मोती होते, दक्षिणेच्या जंगलामध्ये धूप आणि ऊद होते. पश्चिमेला मदिनेपाशी जमीनच मुळी सोन्या चांदीची होती. धगधगत्या मुशीत धातूंचे रस खदखदत निर्मळ होत होते. पश्चिमेच्या काही भागात चांदीचा धूर कोदलेला असे. त्यावरून एखादा पक्षी उडत गेला तर तो चांदीच्या भपकाऱ्याने गुदमरून मरून पडत असे. इथल्या नद्यांच्या मुखापाशी त्रिभुज प्रदेशात सोन्याचा गाळ जमून तो भाग लखलखत असे. म्हणूनच तर या भागाला सोन्याचा पाळणा म्हणत. नैऋत्येच्या राजा सुलेमानच्या खाणी देखील या पाळण्याचाच एक भाग होत्या. अजूनही या देशामध्ये तांब आहेच. शिवाय लोखंड, जस्त, निकेल, मॉलिब्डेनम आणि काही प्रमाणामध्ये सोने चांदी सुद्धा मिळतात. तरी देखील आजूबाजूच्या आखाती देशात खनिज तेलाचा शोध लागून रिफायनरीज, कारखाने सारं जेव्हा मार्गी लागलं होतं, तेव्हा सौदी अरेबिया या राष्ट्राचा जन्म सुद्धा झाला नव्हता. 1938 मध्ये या वाळूच्या पसाऱ्याखाली खनिज तेलाचा अथांग डोह सापडला आणि त्याच्यासोबत नैसर्गिक वायूचाही मोठा साठा मिळाला. सौदी आरामको कंपनीतून तेलाची नदी व्हायला लागली. वेगवेगळ्या कट्टर जमातींचे सुट्टे भाग जुळवून देशाचं गाडं सुरळीत चालू करायला या तेलाचं वंगण मोठं कामाचं ठरलं. खनिज तेलाबरोबर बाहेर पडणारा इंधन वायू वापरायची किंवा निर्यात करायची काहीच सोय सौदीकडे 70 सालापर्यंत नव्हतीच. 500 कोटी रुपये किमतीचा वायू दरवर्षी नाहक जाळून फुकट घालवावा लागत होता. 73 साली इटलीत कॉफी पिता पिता राजे फैजलनी ही खंत बेक्टेल कंपनीच्या प्रमुखाला बोलवून दाखवली. तो इंधन वायू वापरू शकणाऱ्या जुबईच्या रासायनिक उद्योग प्रकल्पाची आणि सोबतच स्थापत्यशास्त्राच्या इतिहासात न भूतो न भविष्यती अशी जुबैल बानबू या जुळ्या औद्योगिक बंदरांची संकल्पना जन्माला आली. ती साकार करायला स्वायत्त रॉयल कमिशनची स्थापना झाली. अरेबियाच्या पूर्व किनाऱ्यावर एका बाजूला निळाभोर अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला मिठागरांचा सपाट पसारा यांच्यामध्ये वसलेलं एक छोटंसं खरंखुरं मोती पिकवणारं मच्छीमार गाव होतं. त्याचं नाव जुबैल. जुबैल म्हणजे छोटा डोंगर. या नावाला साजेशी एक टेकडी इथे होती. या गावाचा लांबच लांब पसरलेला किनारा दद्दूर होता आणि सौदीचे तेलाचे साठे या गावाच्या जवळ होते. हे दोन गुण पारखून या मोत्यांच्या गावाला अनमोल अद्वितीय औद्योगिक कोंदण द्यायचा चंग बेक्टेलने बांधला. विमानतळ, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, मलनिस्सारण यांची व्यवस्था आधी केली. त्यानंतर घरं, शाळा, दवाखाने, बाजार या सोयी केल्या. ही संपूर्ण तयारी झाल्यावर मगच औद्योगिक प्रकल्पाची पायाभरणी केली गेली. इजिप्तचा सगळ्यात मोठा पिरामिड बांधायला जेवढी दगडमाती हलवावी लागली त्याच्या 160 पट माती जुबईच्या फक्त औद्योगिक विभागासाठी भरावी लागलेली आहे. आणि हा विभाग पूर्ण जुबैल प्रकल्पाच्या केवळ 15%च आहे. इथला 80 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण किनारा सगळ्याच्या सगळा 2 मीटर वर उचलला गेला आणि त्यातून उत्तम बंदर घडवलं आणि ती स्वतःला जुबैल म्हणवणारी टेकडी कधी आणि कुठे भुईसपाट झाली हे त्यानंतर कुणाला कळलंही नाही. काही काळ तर उभ्या जगातली 80% मातीवाहू यंत्रणा या प्रकल्पाच्या दिमतीला राबत होती. 50 डिग्री तापमान, 100% आर्द्रता अशा वातावरणामध्ये उकडून निघत वेगवेगळ्या भाषा बोलणारे नाना देशातून आलेले 50,000 लोक निढळाचा घाम गाळून या रसायनांची नगरी उभी करत होते. आयफेल टॉवरच्या पावपट वजनाचा सदाफ कंपनीचा एक विभाग सागरी कालव्यांवरचे पूल ओलांडत आला. इतकं वजन त्या पुलाने तत्पूर्वी कधीही पेललं नव्हतं आणि त्यानंतरही वाहिलेलं नाही.
इतकंच कशाला, या प्रचंड बांधकामासाठी लागलेली डोंगरभर गोडी वाळू सुद्धा या अपार वाळूच्या देशात चक्क अमेरिकेहून आणवली गेली. आज 30 वर्षानंतर त्या जागेवर जगातला सगळ्यात मोठा पेट्रोकेमिकल उद्योग प्रकल्प दिमाखामध्ये उभा आहे. आता जुबैलचा अधिक विस्तार केला जातोय. 4 टप्प्याने होणारी ही जगडव्याळ वाढ एकूण 22 वर्षात 2024 मध्ये पूर्ण होईल. एकूण 3.5 लाख नोकऱ्या नव्याने निर्माण होतील आणि त्या कामांसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी राहती घरं, वीज, पिण्याचं गोडं पाणी, वैद्यकीय सेवा सगळी तरतूद केली जाणार आहे. इतकंच कशाला, तिथल्या रोजच्या धगधगत्या यज्ञात कधी काही उत्पात झालाच तर समस्त 3 लाख वस्तीला लगोलग हलवता येईल असा तात्पुरत्या मुक्कामाला योग्य पाणी, वीज आणि स्वच्छतागृहांच्या तयारीसह सुसज्ज असा जुबैल इव्हॅक्युएशन एरिया नावाचा विस्तीर्ण माळ आत्तापासूनच तयार आहे. रक्तसमुद्रावरच्या वानबू बंदराचंही असंच औद्योगिकरण झालंय. जुबैल बानबू सारखी पण आकाराने लहान अशी अजून 6 औद्योगिक शहरं या देशात निर्माण होत आहेत. जिद्दा रियादला मिळणाऱ्या पांढरपेशा नोकऱ्या सोडून कारखान्यात राबायचं कष्टाचं काम करायला कोण येणार? आपापल्या कबिल्याला धरून राहणारे सौदी एकटे उठून या नव्या गावातल्या नोकऱ्यांसाठी येतील का? ही नवी शहरं ओसाडत नाही राहणार. आणि मग हा सगळा खर्च ही उधळपट्टी ठरून राजवट कोसळली तर? अशा दुष्ट शंका सुरुवातीला होत्याच. पण देशभरातून उमदे सौदी तरुण इथे आले आणि वेगवेगळ्या जमातींची माणसं एकत्र कामाला लागली. ही माणसं तरुण होती, धडधाकट होती, पण तरी सुद्धा कधी ना कधी आजार पण येतच ना. हम्मा, तुझा ताप बराच चढलाय, वॉर्डात भरती हो. हुम्मा मालतेयस आहे, 2 दिवसात घरी जाता येईल बहुतेक. असं सांगितल्यानंतर खदराचा हम्माद 2 कशाला 4 दिवस राहायला तयार असायचा. त्याच्या बायका मुलांकडे बघायला त्याची जमात खंबीर होती. पण तेच जुबैलच्या हम्मादला सांगितलं की तो चिंतेत पडे. हो, माझी बायको घरी एकटीच आहे, मुलगा तान्हा आहे, त्यांचं कसं होणार, मी इथे राहून कसं चालेल वगैरे. आणि नुसता ब्रुसेलोसिस नाही तर मधुमेह, रक्तपेशींचे अनुवंशिक आजार, तिथला गाठीचा कॅन्सर असे रोग तरुण वयामध्ये पण होतात. अशा व्यक्तिगत समस्या चालूच राहिल्या. कबिल्यापासून दुरावल्यामुळे सौदी बावरून गेले. नाना दिशींच्या भाऊगर्दीत परकीयांपेक्षा सुद्धा तेच अधिक एकटे पडले. पण जुबैलचं राहणीमान, पगार, नव्या जगाचा अनुभव ही प्रलोभनं या अडचणींना पुरून उरली. पगारदार मंडळी टिकून राहिली. त्यांची मुलं एका शाळेत गेली, एकत्र लहानाची मोठी झाली. अडीनडीला शेजारच्या वेगळ्या जमातीच्या कुटुंबाचा आधार मिळाला. 1760 जमातींचे तुकडे जुळवून शिवलेल्या या देशाच्या गोधडीत या औद्योगिक गावांपुरती तरी सौदी एकजुटीची ऊब आली. पण मनात असुरक्षित भावना राहिलीच. त्या भयगंडामुळे अनिवासी उपऱ्यांशी वागताना जुबैली सौदींभोवती एक अवघडलेपणाचं संरक्षक कवच चढत असे. आणि त्यामुळे अशा नव्या सौदी गटात परकीयांना शिरकाव मिळाला नाही तो नाहीच. शहरी संस्कृतीतल्या दुराव्यांनी बेदूंच्या खेडवळ आपुलकीची पार हकालपट्टी करून टाकली. मात्र विभक्त सौदी कुटुंबातल्या बायकांना अधूनमधून घराबाहेरच्या जबाबदाऱ्या पेलाव्याच लागल्या आणि मग त्यांचा स्वाभिमान आणि कर्तृत्व जागं झालं. नव्या जुबैली वसाहतीत त्या बायकांनी त्यांचा खारीचा वाटा उचलला. या नव्या समाजात त्यांना मानाचं स्थान मिळालं. इथल्या पेट्रोलियम इंडस्ट्रीत काम करणारे तंत्रज्ञ रोज आगीशी, ज्वालाग्राही रसायनांशी खेळतच असतात. बाहेरचं सावलीतलं तापमान 50 डिग्रीच्या वर असताना सुद्धा ते वरच्या धुराड्यात उतरून आतमधली पाहणी करतात. तिथल्या काहिलीत शिरून नेमकी चोख दुरुस्ती पण करतात. प्रत्येक प्लांटमध्ये अव्याहत अग्निहोत्र चालू असतं. त्यात वरून हवनाला तूप तेल घालावं तसा शेकडो गॅस सिलेंडर्स भरतील इतका पेट्रोकेमिकल्सचा फीड स्टॉक ओतला जात असतो. एखादी लहानशी जरी चूक झाली तरी मोठा भडका उडून अख्खा गाव बेचिराख होऊ शकतो. आणि तसं होऊ नये म्हणून हर घडीला काटेकोर नियम पाळावे लागतात. स्वतःच्याच नाही तर दुसऱ्याच्याही चुकांवर दुरुस्तीचं पांघरूण हातासरशी
प्रतिक्षिप्त क्रियेने घालत जावं लागतं. त्यातून अधेमध्ये या भट्ट्या साफ कराव्या लागतात. त्यासाठी त्या बंद कराव्या लागतात. यालाच म्हणतात शटडाऊन. एका प्लांटमध्ये तयार झालेला माल दुसऱ्या कंपनीमध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. अशी एकामागोमाग एक कारखान्यांची साखळीच असते आणि त्यामुळे एका कंपनीचा शटडाऊन झाला की मागोमाग ओळीने सगळ्या कंपन्या असा पूर्वनियोजित संप पुकारतात. प्रत्येक शटडाऊनचं उष्ट खरकट म्हणून उडणारे स्फोटक पदार्थ बऱ्याच वेळा उंच धुराड्यातून वर नेऊन जाळून टाकायला लागतात. असे आकाश कंदील एकामागून एक उजळले की अश्विन असो की चैत्र जुबैल गावामध्ये दिवाळी अवतरते. ही दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी व्हावी म्हणून ह्या दिवसात ह्या रासायनिक भट्ट्यातले किमयागार, कारण अरबीमध्ये केम्या किंवा किमया म्हणजे रसायनशास्त्र, तर हे किमयागार रोज 17-18 तास काम करतात. ज्योत्स्ना, आजची तारीख दिली ना डॉक्टरांनी, मला तर घरी राहणं शक्य नाहीये, कसं होणार तुझं? पहाटे कामाला जायला निघताना गिरीशने हळव्या सुरामध्ये आपल्या जड जीवाच्या बायकोला विचारलं. ज्योत्स्नाला काय बाळंतपण कशाशी खातात याचा थांगपत्ताच नव्हता. ज्याच्यावरून जीव ओवाळून टाकला त्या पतिदेवाचा शब्द मात्र ती खाली पडू देत नसे. हो हो हो, मी तयार राहते तू यायच्या वेळी, म्हणजे तुझा वेळ फुकट नको जायला, ती तत्परतेने म्हणाली. प्रसूती म्हणजे काही वडापावच जणू. तयार ठेवला, पटकन खाल्ला की झाला गिरीश झोपायला मोकळा. हे बघ, मी येईपर्यंत तू झोपूनच राहा. आज कसलीही धुण्या पुसण्याची उठाठेव करू नकोस बरं. असं बजावून तो तानाजी गेला शटडाऊनच्या कोंडाण्याचं लगीन लावायला. आधुनिक रायबा रात्रीपर्यंत थांबायला राजी नव्हता. शेवटी जवळच राहणाऱ्या चित्रे दाम्पत्यांनी ज्योत्स्नाला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. मेधा चित्रेनी पैलटकरणीला धीर दिला. अगं, पहिल्या वेळी थोडा वेळ लागतो, उद्या सकाळपर्यंत होशील मोकळी. बापरे, म्हणजे माझ्यामुळे गिरीशला जागरण होणार? त्याला आधीच किती काम असतं. मेधाला कळेच ना की बया बाळंत होते की झिम्मा खेळते. पण गिरीशचं बाळ सुद्धा अगदी कडक शिस्तीतलं बरं. संध्याकाळच्या आत सुटका झाली ज्योत्स्नाची. रात्रीच्या आधी बेटा न्हावून धुवून पोटोबाची पूजा करून बाबाच्या स्वागताला तयार. त्याला पायला गोंजारला, पटकन पापा घेतला आणि झाला गिरीश मोकळा मनाविरुद्ध झोपायला. कारण पुन्हा पहाटे शटडाऊनला जायचं होतं ना. आणि तेच योग्य होतं. गिरीश ज्योत्स्नाबरोबर बाळाकडे रेंगाळला असता तर त्याची झोप अपुरी झाली असती आणि मग दुसऱ्या दिवशीच्या कामात अनवधानाने चुका झाल्या असत्या. शटडाऊनच्या धगधगत्या अग्निकुंडापाशी चुकांची गय होतच नाही. तिथे लगीन घाईसाठी बऱ्याच नव्या कामगारांचं वराडही गोळा झालेलं असतं. कामाचं गांभीर्य, तिथली दक्षता त्यांच्या अंगवळणी पडलेली असते, पण त्या नवख्या सातासुनांकडून कधी कधी आगळी घडतच असते. गिरीश सारख्या जाणत्यांना ते सगळं सुधारून घ्यावं लागतं आणि त्यासाठी डोळ्यात तेल घालून खडा पहारा द्यावा लागतो. त्या डोळ्यांवर झापड येऊन कसं चालेल? आणि कधी कधी नेणत्यांचे अपघात सुद्धा होतातच. राशीद अल हार्थी काल रात्री घरी गेला नाहीये. त्याच्या घरच्या माणसांनी पोलिसांना कळवलंय, शोध चालू आहे. कंपनीमध्ये बोलबाला चालू होता. अरे, काल 4च्या सुमाराला मला भेटला होता की तो, माधवन म्हणाला. स्टोरेज एरियात चालला होता, कशाला कोण जाणे. मी त्याला सांगितलं की अरे, तिथे क्रेन्स लोड डिपॉझिट करतात, तिथे जाऊ नकोस म्हणून. सौदीच तो, तू नको म्हटल्यावर हट्टाने गेला असेल तिथे. आणि खरंच त्याच्यानंतर राशीद कुणालाही भेटला नव्हता आणि ती दुष्ट शंका खरी ठरली. नियम मोडायची उर्मी अनावर झाल्यामुळे तो नको तिथे कडमडला आणि कित्येक टन वजनाखाली चिरडलेल्या राशीदचा फक्त हात लोड खालून बाहेर दिसत होता. कधी जाणत्यांकडून पण चुका होतात. ममदू, आग लागली, अनाउन्स कर, अथीरने घाईघाईमध्ये ओरडून सांगितलं. सोमवार होता तो. ममदूचा फायर ड्रिलचा पुकारा करायचा दिवस. पुकारा 10 वाजता करायचा तर 10ला 2 मिनिटं असतानाच हा अधीर का मागे लागतो? मी माझं काम अगदी चोख बजावतो की. प्लॅन्टच्या भिंतीवरच्या कोनाड्यात एकांड्या उच्चासनावर बसलेला ममदू वैतागला. पण त्यांनी लगोलग घोषणा केली.
मग सगळीकडे नेहमीचा फायर ड्रिलचा गोंधळ माजला. आधीच कंपनीतल्या यंत्रांचा धडधडाट खणखणाट कान बहिरेच करून टाकायचा. त्यातून या ड्रिलच्या मानवी कोलाहलाचा कलकलाट. केव्हा एकदा ड्रिल संपल्याची घोषणा करून त्या लुटुपुटीच्या अग्नियुद्धाची सांगता करतोय असं झालं ममदूला. आणि त्यात भरीत भर म्हणून तो अथीर खालून सारखा काहीतरी खुणा खुणा करून त्याला ओरडून सांगत होता, पण काहीही ऐकू येण्याची सुतराम शक्यता नव्हती. शाळेला प्लांट मध्ये मोबाईल्स का आणायला देत नाहीत? आता हा अथीर मोबाईलवर बोलला असता तर मला कळलं नसतं का त्याला काय म्हणायचं ते. शेवटी एकदा ड्रिलचं सूप वाजवायची वेळ झाली. इट वॉज अ फायर ड्रिल, इट इज ओव्हर नाव. इट वॉज अ फायर ड्रिल, इट इज ओव्हर नाव. त्या अनाउन्समेंट मध्ये सुद्धा ममदूचा सुटकेचा निश्वास जाणवत होता, पण तरीही खालचा गोंगाट वाढतच गेला. आता अथीर जीवाच्या निकराने काहीतरी सांगत होता. हो ना बाबा, मी पण गोंगाट थांबवायच्याच प्रयत्नात आहे, तुला नाही का कळत आहे, असं सारखं ममदूचं चाललं होतं. मग मात्र कलकलाटाचा कळस झाला. अथीर ताटोट खाऊन हातवारे करत राहिला आणि ममदू घसा फोडून कवाईत संपल्याचं सांगत राहिला. आणि मग ममदूला जळणाचा वास आला. ज्वाळा दिसल्या आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आग आग आग, प्लांट मध्ये खरीखुरी आग लागलीये. हे ड्रिल नाही, ही आग खरी आहे. ममदू वेड्यासारखा माईक मध्ये ओरडत सुटला. तोवर बरंच नुकसान झालं होतं. जी माणसं वेगळ्या विभागातून तिथे पोचायला हवी होती ती पोचायला खूप उशीर झाला. आग जिथे लागली तो संपूर्ण विभाग बेचिराग झाला. कित्येक दिवस ती आग तशीच धुमसत होती, पण तरी सुद्धा तो वडवानल आजूबाजूच्या प्लांट्स मध्ये पसरू न देणं हे फार महत्वाचं होतं. ते झालं असतं तर अख्खं शहर फटाक्यासारखं धुडूम उडालं असतं. अथीर सारख्या माणसानी स्वतःचा जीव ओतून आग आटोक्यात ठेवली. गैरसमज आणि नवशिकांचं नेणतेपण सोडलं तर बाकी जगाच्या तुलनेमध्ये तिथलं अपघातांचं प्रमाण अतिशय कमी आहे. चुका टाळण्यासाठी आखून दिलेली कामाची पद्धत आणि औद्योगिक सुरक्षिततेचे सगळे आंतरराष्ट्रीय नियम ती प्लांट्स नेमस्तपणे पाळतात. ते नियम आणि त्या पद्धतीचा आराखडा एका सुटसुटीत पुस्तिकेत मोठ्या अक्षरामध्ये छापलेला असतो. जुबैलच्या प्लांट्स मध्ये ही पुस्तकं सगळीकडे ठेवलेली असतात आणि सतत उघडी असतात. तिथे त्यांची पारायणं होतात. तिथला प्रत्येक माणूस आपलं काम पोटतिडकीने करीत असतो. प्रत्येक प्लांटची एक वेगळी मशाल उंच आभाळात नंदादीपासारखी अखंड तेवत असते. तंत्रज्ञाना आपापली मशाल दुरूनही नेमकी ओळखता येते. सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी उठल्याबरोबर ज्योतीमध्ये वसे लक्ष्मी प्रभाती ज्योत पाहणे असं घोकत ते आधी त्या मशालीचं दर्शन घेतात. जरा काही खुट्ट वाटलं तर तसंच बायका पोरांना काही सांगायच्या फंदातही न पडता ते प्लांटकडे धाव घेतात. हे सगळे सजग की मयागार रात्रंदिवस असे युद्धाचे प्रसंग झेलत असतात आणि म्हणूनच ही नगरी अशी तेजाने झगमगते आणि आमच्यासारखी माणसं इथे निवांत राहू शकतात. लाखो टनांची ज्वालाग्राही उलाढाल इथे रोजच्यालाच होत असते. तरी इथली मुख्य विवंचना अनवधानाने किंवा अजाणतेपणे होणाऱ्या आगळीकीची नसते. या शहराला सगळ्यात मोठी चिंता आहे ती दहशतवादाची. आतंकाची झळ या झळाळत्या गावाला मुळीच सोसणार नाही. इसवी सन 2003 मधल्या रियादच्या हल्ल्यापासून इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. पेट्रोकेमिकल इंडस्ट्री भोवती भक्कम तटबंदी आहे. रणगाड्यांची तैनात आहे. या तटावरचे दिवे रात्रभर असं म्हणतात प्रखर प्रकाश ओतत असतात. गावातला कुठलाही रस्ता या विभागापासून निदान मैल 1.5 मैल अंतरावरूनच जातो. गावात आणि गावाच्या पंचक्रोशीत जागोजागी चेकिंग चालतं. हे चेक नाके ठरल्या जागी स्थिर नसतात. रोज नवं धोरण आखून त्याप्रमाणे नवे नाके उभारले जातात. तिथली गरज संपली की ते नव्या जागी जातात. मैलोन मैल पसरलेल्या किनाऱ्यावर पोलिसांच्या गाड्या गस्त घालत सतत फिरत असतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय खबरे संशयितांच्या याद्या देतात आणि त्याप्रमाणे देशभराची वस्ती पिंजून घातपाताचे कट वेळीच आणून पाडले जातात.
अशी कित्येक आतंकी चक्रीवादळं आणि दहशती त्सुनामी पोटात सामावून घेऊन जुबैलचा मोरपिशी समुद्र आपल्या काठावरच्या हिरव्यागार गावाला निवांत जगू देतो. प्रकरण समाप्त.